हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तुमचं कोकणची कन्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता मी चाललोय मार्केटमध्ये थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहेत. मी आमचा हा व्हिडिओ किंवा ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही प्लीज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही आमची ग्रामपंचायत आहे. You can see here. छोटी आहे पण चांगली आहे. She is our lady don. Miss स्वप्नाली जड्यार. # कोकणची कन्या. गाईज, आमच्या गावाचा बोर्ड एक असे भवानी चौक. शकता हा भात कापणी कसं दोघं सगळे आता भात कापतात ते. हा तेच ऍक्च्युली दिवाळी म्हणजे भात कापणी. सनसेट पण बघा गाईज. काय रे बोल ना गाईज. यू कॅन सी हिअर अवर मागजन ब्रिज. सॉरी, कासे ब्रिज. गाईज, हे मागजनचं गणपती मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. छान अट्रॅक्टिव्ह आहे. गाईज, हे मागजनचं पोस्ट ऑफिस आहे. हा मागजन मोहल्ला आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप असं समोरासमोर घर आहेत. पूर्ण मागजन एरिया आहे. ऐसी मागजन बाजारपेठ आहे. इथे किती रुपये मिळतात ग वाणं 20ची? म्हणजे सॉरी, किती रुपये नाही, किती मिळतात 20 रुपये? किती? अच्छा, ओके. गाईज बघा, ओळख मॅटर्स. अजून एक्स्ट्रा पाने मिळाले तिला, बट इट्स नॉट फेअर. आता आपण वरती मागजन सानीकडे चाललोय. झाणे हा इकडे बस स्टँड आहे. डेपो इकडे PSC आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. इकडे वरती मागजन बहुतवाडी आहे. लेट्स गो गाईज. मागजन बस स्टँड आहे. सनसेट बघा, सनसेट. आजी बघा, आजी. हा गन फायर. आलो आहे. आज धनत्रयोदशी आहे तर काहीतरी घरी एक वस्तू घ्यायची असते, म्हणून ही झाडू घेते. गाईज, मला कोकणच्या कन्याने आईस्क्रीम दिलंय.
सकाळी पुन्हा मागजनला चाललोय बाजारमध्ये, कारण माझ्या आजीने मला कॉल करून सांगितलं अचानक की तिला काजळ पाहिजे, सो मी रिटर्न चाललोय. हा, आजीने मला आधी सांगितलं आणि अचानक सांगितलं, सो ले टिपटॉप मध्ये काजळ घेते आणि काय जीपे करते. आमची मस्त एसटी आलेली आहे. आकाश कंदील मागजनमध्ये दिवाळीचे सजलेत. आरू वाट बघते गाडीवरती. झालं काय ग? चल. पाहिजे बघा, इथे फटाक्यांचं दुकान लावलंय. मुंबईमध्येच नाही तर गावी पण खूप खूप क्रेज आहे मुलांना फटाक्यांचा, फॉर रिअल. हे किल्ले वगैरे इथे खूप बनतात मावळ्यात किल्ल्यासाठी. से हाय. इथं मागजणचं गणपती मंदिर आहे, खूप अट्रॅक्टिव्ह असं आहे आणि खूप छान आहे. इकडे चव्हाणवाडी आहे मागजणची. इथे समोर 2 रस्ते, तो आपला जो सरळ रस्ता गेला तो धामापूर म्हणून तिकडे एक गाव आहे, आणि जो आपण राईट हँडला टर्न घेणार आहे तिकडे कासे गाव आहे. हा इकडे धामापूर. किती छान आलंय. आणि आता या पावसाने खरंच खूप वाट लावली आहे, फॉर रिअल. आता आपण असं दरवर्षी जर बघायला गेलो तर प्रत्येक शेतामध्ये खूप पूर्ण ड्राय असतं, लाईक भात कापणीच्या वेळेस. पण आता पावसामुळे प्रत्येक शेतामध्ये पाणी आहे, चिखल आहे. देखो ये गाइस नजारा है कोकण का. कोकणला सुकून उगच नाही म्हणत, ते आहेच तसं. मोकळा श्वास. आमचा फोटोचा स्पॉट आहे, आम्ही इथेच जास्त करून फोटो काढतो केव्हाही. काही सनसेट बघा, काही सनसेट. हा आमचा कासे मागजन पूल, अवर फोटो स्पॉट. वडापाव सेंटर नदीच्या बाजूला. आरू आमची शिकले, स्वतः घेऊन येते. आर्या डॉन. गाईज हे आमच्या गावात खूप जास्त फेमस एक वडापाव सेंटर आहे. काकू खूप छान वडापाव बनवतात. फेमस वडापाव, पुलावरचा वडापाव, कासे मागजन कर्जुवे. काय काकी? मावशी विसरली मी. आणि श्रावणीकडून पार्टी आहे. श्रावणी आली ना मुंबईतून, डोंबिवली रिटर्न, झोंबिवली रिटर्न. हा परवा आमचं भिजलं होय ना. हा मग भात कापलं हे बाई दाखव ना भात. इकडे अजून बाकी गडगंगा वडापाव. हे आमचं सुंदर असं कोकण, निसर्गरम्य कोकण. कोकण मीन्स लव, सुकून.
काशी नंबर 2 शाळा आहे. आम्ही स्कूलमध्ये असताना इथे सरस्वती पूजनला गेम्स व्हायचे, खूप भारी भारी. तिला आडावरची वाडी म्हणतात. इथे वरती केदार देवांचं स्थान आहे असं पण म्हटलं जातं. इथे वरती येते केदारनाथ प्रसन्न. लालपळी वरती कासे बौद्धवाडी आहे. हे इथे कासे उपकेंद्र आहे. जास्त त्याचा यूज होत नाही ऍक्च्युली, पण आहे, नावापुरतं का होईना आहे. ही कासे सहान आहे. हे इथे वरती आमचं गावचं मंदिर आहे. आताच नवीन बांधलंय, 1 वर्ष पण नाही झालंय. फेब्रुवारी मध्ये. हा, ही आमची सहान आहे. इथे आमचा मोठा होम असतो शिमग्यामध्ये. जत्रा असते खूप मोठी. आणि ही आमची निसर्गरम्य कोकण. यू कॅन सी. हे भातकापणे नसल्यामुळे पाखरं खूप जास्त फिरतात. हे कोकण कन्येचं शेत आहे. कमेंट करून सांगा. हा गाईज बघा, जर तुम्हाला कळलंच तर तुम्ही सांगा. रोड बनणार आहे त्यामुळे आमचा अर्ध शेत निघून जाणार आहे. मग पैसाच पैसा गाईज. कोणाकडे पैसा? आपल्याकडे पैसा नाही. अरे पण ते येणार ना नंतर, जेव्हा ही जागा जाईल रोड साठी. असं काय नाही, त्याच्या आधी. गाईज रीड दिस इन्स्ट्रक्शन. सावधान, पुढे शाळा आहे आणि सावकाश चालवा. कासे नंबर 1 शाळा आहे. आमची शाळा जिथे आम्ही शिकलो. आता थोडस काळोख झालं असं नीट दिसत नाहीये. कोण मला बोलतंय? कासे नंबर 1 जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी केंद्र शाळा कासे नंबर 1. ही आमची खरं तर जुनी शाळा आहे. आता ही नवीन झाली आहे, पण जेव्हा आम्ही गेलो त्याच वेळेस हे शाळा बांधली. जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस एकदम मस्त जशी चाळ असते ना लांब लचक, त्या टाईप शाळा होती. पण ते दिवस खूप भारी होते, खूप छान. ही आमची छोटीशी बाग आहे. हा स्टेज आहे. इथे आम्ही खूप टाइम डान्स वगैरे केलेत. गाईज हे आमच्या वाडीचं नाव आहे कासे कोंडीवाडी. आणि हा खूप सुंदर रस्ता आहे. तुम्ही बघू शकता खडी एकदम वरती आल्यात, त्याच्यामुळे गाड्या पण खूप जास्त स्लिप होतात. मोठ्या गाड्या तर वरती येऊच शकत नाही. सो तुम्ही बघा, लाईक खूप 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 जास्त घाण रस्ता आहे फॉर रिअल. नीट चालता पण येत नाही, चप्पल पण स्लिप होते. मजनू बघा, मजनू नुसता दिवस रात्र फोनवरती आहे. दिवस रात्र 10वीचं वर्ष, अभ्यास तर बिलकुल निरखून बघा. हा, आणि कमेंट मध्ये सांगा आमचा रस्ता तुम्हाला किती आवडला, किती % आवडला, आणि रस्ता बनण्यासाठी काय करू, म्हणजे आम्ही काय करू शकतो चांगला बनवण्यासाठी. आमदार पण फक्त तेवढ्या पुरतं इलेक्शनसाठी हो हो करतात, पण कोणीच करत नाही. असू दे तेव्हाला सांग. पाचोळा झाला गोळा, वाराही शांत आहे. रात्रीच खेळ चाले, रात्रीच खेळ चाले. कासे राहुवाडी दिसत नाहीये, काळोख आहे. सुंदर असा केक आहे हा, खूप छान. चॉकलेट फ्लेवरचा आहे. जर तुम्हाला कोणाला स्वस्तामध्ये, लाईक आम्ही 50 रुपयाला पण देऊ शकतो, तुम्हाला स्वस्तामध्ये जर केक बनवून पाहिजे असेल तर प्लीज DM मी. माझी ID आहे श्रावणी सुर्वे 07. DM करा मला प्लीज गाईज. आता आम्ही ऑलमोस्ट घरी पोचलोय.
आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज आपण ब्लॉगमध्ये खूप मजा केली, खूप काही बघितलं. तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असेल तर परत एकदा बोलते, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. जर तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील ते सुद्धा सांगा आणि काही चुकलं असेल किंवा आम्ही काय बोललो असं चुकून तर सॉरी. बाय गाईज, भेटू पुन्हा. बाय 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 बाय. काही दिसत नाही पण ठीक आहे. बाय, टेक